श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत. मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते. पूजेप्रमाणेच याचे विसर्जन उद्यापन करण्याची देखील विधी आहे. अशात तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडली असेल तर उद्यापन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुहासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात. चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी. महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी सुहासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे. त्यांना देवी स्वरूप मानून स्वागत व आदर करावे. सुहासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी. त्यांना फळे द्यावी. तसेच फुलं, गजरा, महालक्ष्मी व्रताची पुस्तकं, एखादी भेटवस्तू द्यावी. त्यांची ओटी भरावी. त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे. या दिवशी कन्यापूजन देखील करता येतो. शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी. लक्ष्मी व्रताची कथा वाचावी. देवीची आरती करावी. कळत नकळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणत क्षमायाचना करावी. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी असे मनोभावे देवीला प्रार्थना करावी. नंतर 3 वेळा आगमन पुनरागमन असे बोलून कटातील नारळ उचलून ठेवावा. दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी. नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करणे शक्य नसेल तर वृक्षारोपण म्हणून जमिनीत विसर्जित करावी. सुपारी. पूजेसाठी ठेवलेला नारळ आहारात वापरता येतो. कपडे गरजूंना दान करावं. काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात. कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे. हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे. अशा रीतीने पूजा करावी. पूजेसाठी काही विशेष नियम. 1. आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये. 2. पूजा शांत मनाने करावी. दुःखी किंवा संताप मनाने पूजा करू नये. 3. मांसाहार करू नये. 4. घाणेरडे किंवा मळकेट कपडे घालून पूजेला बसू नये. अशा रीतीने मित्रांनो, चौथ्या गुरुवारी पूजेची व्यवस्थित मांडणी करून उद्यापन करावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.